नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रद्धानंद रोड, विलेपार्ले पूर्व इथून प्रेमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या रोहिणी सोलकर या आपल्या ताईला भेटणार आहोत. बरेच प्रश्न, बरीच उत्तरं आणि यामध्ये गोंधळलेली आमची ताई, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणारी ताई आज आपल्या प्रश्नांना कसं सामोरं जाणार बघूया. सुरुवात करूया आजच्या भागाला. आता किती दिवस या घरात? 3 महिने. अजून 3 महिने आहेत ना या घरात? हो हो. मग कुठल्या घरात स्वागत करणार? मग आम्ही जोगेश्वरी गोरेगावला राहणार. गोरेगावला. हो. या. चित्रकाराने काढले होते चित्र खास, फार झकास. अभिषेक रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. अभिनंदन. झकास उखाणा घेतलेला आहे, त्यामुळे झकास या चित्रपटाची तिकीट आहेत तुमच्यासाठी. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता द्या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर अभिषेक सावंत. नमस्कार. हे माझे सासरे होणारे. ह्या सासूबाई, नमस्कार. त्या मोठ्या जाऊबाई आणि ह्या 2 नंबर जाऊबाई. बर. हे माझ्या काकी, हो हो हो. माझी आई नमस्कार आई. आणि हे माझे काका काकू डिंगणकर. नमस्कार नमस्कार. आणि हे आमचे सगळे छोट्या माझी क्लासची कंपनी. बरं बरं. आणि ह्या? ही माझी बहीण. नमस्कार नमस्कार. चला गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. काय चाललंय सध्या? सध्या मी माझं शिक्षण पूर्ण करते आणि सोबत लग्नाची तयारी चालू आहे. लग्न कुठे जमलं? लग्न जमलं, इथे जमलं. तुम्ही जमवलं? लव कम अरेंज असं समजू शकता म्हणजे तुम्ही. कसं काय? म्हणजे माझ्या मावस भावाचं लग्न होतं 2 वर्षापूर्वी आणि हे तिथे ॲज अ त्याचे फ्रेंड, म्हणजे भावाचे मित्र म्हणून तिकडे आलेले गेस्ट. आणि तेव्हा आमची ओळख नाही झाली. त्याच्यानंतर मला विचारलं त्यांनी फोन कॉलवर, फोन म्हणजे हिंट दिल्या अशा जस्ट. नंतर मग विचारलं त्यांनी, तू लग्नाला, म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी मला विचारलं की लग्न करणार का असं. म्हटलं मला घरी विचारावं लागेल. घरच्यांची परमिशन असेल तर मी नक्की तयार होईल. मग थोडंसं बाबांची वगैरे भेटले. नंतर मग बाबांनी होकार वगैरे दिला आणि त्याची फॅमिली म्हणजे मला खूप आवडली. आणि ते काय करतात? कोण? मिस्टर माझे. ते एक वर्कशॉपमध्ये कामाला आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शॉप असं. आणि मग आता चांगलं आहे. मग कुठे जाणार? मी गोरेगावला जाणार. मग तिथे कोण कोण असतं? तिथे माझ्या आई वडील, म्हणजे त्याचे आई वडील, सासू सासरे आता 2 वर्षापूर्वी जस्ट गावी शिफ्ट झालेत. आणि इथे म्हणजे मिस्टरच आहेत माझे, म्हणजे होणारे मिस्टर तिथेच आहेत. एकटेच असतात? एकटेच असतात. मग आता तिकडे जाणार. आणि काय लग्नाची तारीख? 24 एप्रिल, अक्षय तृतीया. अक्षय तृतीया 2012. म्हणजे तरी 2-3 महिने आहेत. हो. पण वाटलं होतं मी तुमच्या घरी येईन असं? अजिबात नाही. म्हणजे मला, मी शॉक झाली की मला आदल्या दिवशी फोन आला, दुसऱ्या दिवशी लगेच शूटिंग आहे. म्हटलं खूप मला, म्हणजे काय म्हणतो मी, रिॲक्ट कशी हो मला कळत नव्हतं. की म्हणजे आई बाबाही मला खूप, म्हणजे खूप खुश झाले. म्हणजे खास सासरे अचानक, म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे की तुम्ही या, तर लगेच ते बसले रात्री गाडीत आणि गावी होते. त्या सासूबाई इथेच होत्या, सासरे गावी होते. मग ते लगेच माझ्यासाठी शोसाठी खास माझ्यासाठी आले. किती छान. मिस्टरला बोलवा. अभि इकडे. अभि नमस्कार. बसा, स्वागत आहे. बरं मला सांगा, फोनवर बोलायचं तुम्ही? हो. किती वेळ? अर्धा तास. कसं बोलायचं? चला आता समजा मी नाही आणि तुम्ही एकमेकाला फोन केलाय आणि बोलू. हा. आणि कॉलर ट्यून म्हणून अभि, हे अभि नाव आहे ना तुम्ही? अभिषेक म्हणजे अभि म्हणालात ना, मग अभि हा शब्द असलेलं गाणं म्हणायचं. ती डायलर टोन असते. हो. हा, म्हणजे मग ते उचलतील. म्हणा. अभी ना छोड़ कर जाओ तुम. नाही. उचला फोन. चला फोन आला, बोला. हॅलो. हॅलो. अभि काय करतोस? हात असं नाही कामावर आहे. हॅलो, काय काम करतोस? काम करतो. अच्छा, वेळ आहे का तुझ्यासाठी? थोडा वेळ बोल ना थोडं. ओके, ऐकू नका. अरे हा ऐकायचं. सॉरी सॉरी. पर्सनल. सॉरी. काय म्हणताय? काय करताय? नाही काम चालू. जेवण झालं का? नाही अजून वेळ. अच्छा, काय आज डब्यात? आता माहिती नाही. माहित नाही? जेवल्यानंतर. आईने सांगितलं नाही? नाही. मग सांग नंतर. ओके. ओके. आणि काय बोल काहीतरी. अरे काय करते? मी काय नाही, मी अभ्यास करते. हॅलो बोल. क्लासला आहे कॉलेजला? कॉलेजमध्ये. अच्छा, मग तू अभ्यास करता करता मला फोन करते? असंच आठवण आली मध्येच म्हणून केला. अच्छा,
ठीक आहे, मग तू अभ्यास कर, आपण नंतर बोलू. ओके ठीक आहे, चल बाय. थँक्यू. झालं. आता अर्धा तास नाही बोलू शकत ना आपण. हा अर्धा तास बोलू शकत नाही ना. अर्धा तास नाही बोलू शकत का? आता तुम्ही बाजूला आहे. कुठल्या विषयात गप्पा मारल्या? काय करतोय, काय जेवण झालं का वगैरे असं. का अशा गप्पा मारल्या? प्रेमाच्या गप्पा मारा ना. नॉर्मली असंच बोलतो. असंच बोलता सुरुवात अशी होते, आणि मग नंतर काय नंतर बोलतो? मग होतं ते. आणि फोन ठेवताना काय तुमचं असं हे आहे का, कोडवर्ड वगैरे? नाही काय नाही. ते हसले आहे. आहे ना? काय आहे? आय लव्ह यू बाय. अहो मोठे 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 आय लव्ह यू बाय. असं म्हणतात ते. आणि तुम्ही? सेम टू यू. नाही तर आय लव्ह यू कधी कधी. हो का? अरे वा. आणि मग फोन कट होतो लगेच? हो. हो ठेवतो. वा वा, छान छान. बर, स्वभाव कसा आहे यांचा? प्रॅक्टिकल आहे तू. प्रॅक्टिकल आहे. आणि ह्या नॉर्मल. नॉर्मल आहे. हो. बर, मग आता मी तुम्हाला एक खेळ सांगतो. ओके. तुम्ही डोळे बंद करा. तुमचा रुमाल द्या. नाही तुमचा, तुम्ही शांत वहिनी. ओके. मोबाईल आहे. डोळे उघडा. हे काय आहे? मोबाईलचं कवर आहे. हा मोबाईल आहे. हे काय? रुमाल. हे काय? पेन. व्हेरी गुड. हे काय? कॉईन. डोळे बंद. आता डोळे बंद. आता डोळे उघडा. या इकडे बघा, माझ्याकडे. बिलकुल उत्तर द्या, तिकडे बघायचं नाही. ओके. आता मला सांगा, जनरली शर्टाला एक, पॅन्टला उजवीकडे, डावीकडे, पाठीमागे. हा, आता तुम्ही सांगा, त्यांनी सगळ्यात आधी मी त्यांच्याकडे पेन दिलं, त्यांनी कुठल्या खिशात ठेवलं असेल? डाव्या साईडला इथे. एक रुपयाचं कॉईन दिलं मी, कुठे ठेवलं असेल? कॉईन जनरल खिशात टाकतो इथे. कुठल्या? उजव्या हा. खिशात. दोन. मोबाईल कुठे ठेवला असेल? मोबाईल इथे. या खिशात. चला, दोन. आणि रुमाल इकडे माझ्याकडे बघून सांगायचं. आत्ता हे बघा, हे त्यांची सवय आहे. आत्ता त्यांनी पेन कुठल्या खिशात ठेवलाय? पेन मागे टाकलं असेल वॉलेट बरोबर. मागे टाक. हो, हो. एक. व्हेरी गुड. त्याच्यानंतर एक रुपयाचं कॉईन जनरल तो खिशातच टाकतो. या खिशात. दोन. हा, आणि रुमाल आज कुठल्या खिशात ठेवलाय? मे बी असेल डाव्या. व्हेरी गुड. आणि मोबाईल आज कुठल्या खिशात ठेवलाय? आज म्हणजे बाईकवर नेहमी जेव्हा बसतो ना, तेव्हा तो मोबाईल इथेच ठेवतो. आता सोफ्यावर आहे ना? आता सोफ्यावर ठेवला असेल. कुठल्या तरी खिशात ठेवलाय. कुठल्या खिशात ठेवलाय? इकडे बघा. ओके. वरच्या. वरच्या खिशात ठेवलाय. काय प्रेम आहे, बघितलं? सगळी उत्तरं चुकीची कशी द्यायची ना, ती आमच्या ताईने दिलेली आहे. पेन बघा कुठल्या खिशात आहे. मी सांगितलेलं पहिलं की पेन इथे लावलंय त्यांनी. पण मी तुम्हाला जेव्हा विचारलं आज कुठे ठेवलंय, तेव्हा तुम्ही सांगितलं खालच्या खिशात ठेवलं. त्यानंतर तुम्ही कॉईन कुठे सांगितलं? या खिशात. हा, रुमाल कुठे सांगितलं? डाव्या खिशात. नेहमीची सवय माणूस कधी बदलतो का? नाही. बरं, तुमचा रुमाल खाली ठेवा. ओके. आणि आता भेटूया आपण आईला आणि सासूबाईला.